मुंबई कधीही न थांबणारं शहर आणि या शहराची खरी लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल। दररोज तब्बल 70 ते 80 लाख प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात, पण गेल्या काही वर्षांमध्ये लोकलमधील गर्दी प्रचंड वाढली आहे। त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। शिवाय वाढत्या गर्दीनुसार लोकल गाड्या वाढल्या खऱ्या, पण ट्रॅकच कमी असल्यामुळे अनेकदा एका मागोमाग एक गाड्या थांबलेल्या असतात, त्यामुळे एकूणच वेळापत्रक कोलमडतं। मात्र आता या समस्येवर असा एक पर्याय समोर आलाय जो मुंबईच्या रेल्वे इतिहासामध्ये नवा अध्याय लिहू शकतोय। कल्पना करा, आजपर्यंत जमिनीवर धावणारी हीच मुंबई लोकल भविष्यात थेट जमिनीखालून धावली तर? अगदी खरंय, रेल्वे प्रशासन सध्या अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अभ्यास करतंय। त्यामुळे हा प्रकल्प नेमकं काय आहे, त्याची गरज का भासलीये आणि तो कुठे उभारला जाणार आणि यामुळे मुंबईकरांच्या प्रवासात नेमका काय बदल होणार, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल। मध्य रेल्वे असो, हार्बर लाईन असो किंवा वेस्टर्न रेल्वे, या तिन्ही मार्गावर लोकल धावते आणि लोकल म्हणजे प्रवासाचं सगळ्यात उत्तम आणि परवडणारं साधन। आणि म्हणूनच अर्ध्यापेक्षा जास्त मुंबईकर हे याच लोकलवर अवलंबून आहेत। पण गेल्या काही वर्षांमध्ये लोकलमधील गर्दी सुद्धा प्रचंड वाढली आहे। ट्रेनमध्ये जागा मिळणं तर सोडाच, पण ट्रेनमध्ये नुसतं चढता आलं तरी सुद्धा खूप आहे। परंतु बऱ्याचदा याच वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय। अनेकांचे ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटना देखील आपल्या समोर घडलेल्या आहेत। त्यामध्ये उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारे हाल सुद्धा वेगळे आहेत। शिवाय बऱ्याचदा ट्रेन वेळेमध्ये न येणं, अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक चेंज होणं हा वेगळाच डोक्याला ताप असतो। परंतु आता याच लाईफलाईनचा आणखी विस्तार केला जाणार आहे, म्हणजेच आणखी ट्रॅक आता तयार केले जाणार आहेत। पण आता इथेच अनेकांना प्रश्न पडेल की मुंबईमध्ये आधीच जागेची कमतरता, मग नवे ट्रॅक उभारणार तरी कुठे? तर यासाठी सुद्धा भन्नाट उपाय शोधून काढण्यात आलाय आणि तो असा आहे की आता मुंबई लोकल जमिनीवर नाही तर चक्क जमिनीखालूनच धावणार आहे। पण आता हे सगळं नेमकं कसं शक्य होईल पाहूयात। तर सीएसएमटी ते कुर्ला 5वी आणि 6वी मार्गिका या प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे उपनगरीय लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देणं। त्यामुळे दोन्ही प्रकारच्या गाड्यांवरील ताण कमी होईल, वेळेचं नियोजन करता येईल आणि लोकलच्या फेऱ्या सुद्धा वाढवता येतील। दरम्यान या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 17.5 किलोमीटर इतकी आहे आणि त्यातील कुर्ला ते परळ हा सुमारे 10 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सुद्धा आणला गेलाय। मात्र परळ ते सीएसएमटी हा दुसरा टप्पा अजूनही अडचणीमध्ये आहे। महत्त्वाचं म्हणजे या अडचणीमध्ये सर्वात मोठं कारण जे आहे ते म्हणजे दक्षिण मुंबईतील अत्यंत दाट लोकवस्ती आणि जागेचा प्रचंड अभाव। आणि या भागामध्ये नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करावी लागणार आहे आणि यामुळे सुमारे 550 प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन सुद्धा करावं लागणार आहे। अरुंद रेल्वे परिसर, त्याचबरोबर आसपासची दाट वस्ती आणि मर्यादित जागा यामुळे आराखड्यानुसार 2 स्वतंत्र नवीन मार्गिका उभारणं सध्या तरी जवळपास अशक्य असं देखील मानलं जात आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं आता पूर्णपणे वेगळ्या पर्यायाचा विचार सुरू केलाय आणि या नव्या प्रस्तावानुसार परळ ते सीएसएमटी दरम्यान जलद उपनगरीय मार्गिका जमिनीखालून नेण्याचा आता विचार समोर आलाय आणि या भूमिगत मार्गावर भायखळा हे एकमेव स्थानक असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि ते सुद्धा पूर्णपणे भूमिगत असणार आहे। आणि या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं सर्वेक्षण देखील सुरू केलंय। यासाठी जपानमधील पाडेको या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सल्लागार कंपनीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे आणि ही कंपनी तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प शक्य आहे का, भूगर्भाची स्थिती कशी आहे, त्याचबरोबर या प्रकल्पाचा खर्च किती वाढू शकतो आणि स्थानकांची रचना कशा पद्धतीने करावी लागणार आहे, या सगळ्याचाच सखोल अभ्यास करतेय। आणि हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम आराखडा याबद्दलचा निश्चित केला जाणार आहे आणि जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर मात्र त्याचा मोठा फायदा मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेला सुद्धा होऊ शकणार आहे। दरम्यान सध्या उपनगरीय लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या अनेक ठिकाणी एकाच मार्गाचा वापर करतात। त्यामुळे एखादी एक्सप्रेस उशिरा आली किंवा एखादी लोकल थांबली तर मात्र त्याचा परिणाम संपूर्ण वेळापत्रकावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। पण स्वतंत्र भूमिगत लोकल मार्ग तयार झाल्यास उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग सुद्धा पूर्णपणे वेगळे होतील आणि त्यामुळे लोकल वेळेवर धावतील, गर्दीचं नियोजन अधिक चांगलं करता येईल आणि भविष्यामध्ये लोकलच्या फेऱ्या सुद्धा ज्या आहेत
त्या वाढवणं शक्य होणार आहे। याचबरोबर पश्चिम रेल्वेवर सुद्धा अशाच प्रकारच्या प्रकल्पाची चाचणी सुरू आहे आणि ती चर्चगेट ते प्रभादेवी दरम्यान उपनगरीय लोकल साठी स्वतंत्र भूमिगत बोगदा उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर आणले गेलाय। या प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षणाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेवर स्वतंत्र भूमिगत मार्ग तयार झाल्यास मुंबईच्या रेल्वे वाहतुकीमध्ये मोठा बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे। अर्थात हा प्रकल्प तितकाच आव्हानात्मक सुद्धा आहे, म्हणजे भूमिगत रेल्वे बांधण्याचा खर्च उन्नत किंवा जमिनीवरील मार्गांच्या तुलनेने 3 ते 4 पट अधिक असतो। मुंबईमध्ये अशा प्रकल्पाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 1100 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो असं देखील बोललं गेलंय। त्यामुळे CSMT ते परळ हा भाग भूमिगत करण्याचा निर्णय झाल्यास प्रकल्पाचा एकूण खर्च मूळ अंदाजाच्या जवळपास 3 पट वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र दुसरीकडे भूसंपादन, अतिक्रमण, पुनर्वसन आणि वाहतुकीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात। त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने सुद्धा हा पर्याय अधिकच परिणामकारक सुद्धा ठरू शकणार आहे। त्याचबरोबर मुंबईत आधीच मेट्रोचं भूमिगत मार्ग तयार झालेले आहेत। शिवाय बुलेट ट्रेनचं काम सुद्धा अनेक ठिकाणी बोगदे मार्गातूनच आणि समुद्राखालून सुद्धा केले गेले। त्यामुळे अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव आता भारताकडे उपलब्ध आहे आणि ही सगळ्यात जमेची बाजू आहे। त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते याच तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात उपनगरीय लोकल सुद्धा जमिनीखालून धावू शकते आणि यामुळे भविष्यात पूर्णपणे वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्याचा सुद्धा मार्ग मोकळा होऊ शकतोय। त्यामुळे सध्या हा प्रकल्प अभ्यासाच्या टप्प्यात असला तरी तो प्रत्यक्षात आला तर मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेमध्ये हा सर्वात मोठा बदल ठरेल हे मात्र नक्की आहे। आणि लोकलमधील गर्दी कमी करणं किंवा प्रवास अधिक वेगवान करणं, त्याचबरोबर वेळेवर करणं आणि भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येला सामोरं जाणं, हे या दृष्टीने हा प्रकल्प जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा सुद्धा मानला जातोय। किंबहुना ही काळाची गरज आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष जे आहे ते रेल्वे प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागलंय। त्यामुळे आता जर सर्व काही नियोजनानुसार झालं तर येत्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच जमिनीखालून धावणाऱ्या लोकल मधून प्रवास सुद्धा करण्याचा नवा अनुभव सुद्धा घेता येणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या निर्णयाबद्दल आणि या प्रकल्पाबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।